दशक 7वा. चतुर्दश ब्रह्मांचा समास पहिला. मंगलाचरण. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणी हेची आता. हनुमंतांची कुळवल्ली राममंडपावेला गेली, श्रीराम भक्तीने फळली. रामदास बोले या नामे, शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे. वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, जयाचा जगी जन्म नामार्थ झाला. जयाने सदा वास नामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती, नेत्राने गुरुराज मूर्ती आपुली. मी जे धवा पाहिली, तू विष्णू शिव तूच दैवत मला. तू तात तू माऊली, झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण. प्रल्हादा गुरुराजयानित तुम्हा माझे असो वंदन. ऋषिकल्पम रामभक्तं गुरुयज्ञेश्वराभिधं, चतुर्वेदेश्वर प्राणं प्रणमामि पुनः पुनः. जय जय रघुवीर समर्थ. रत्नैकल्पितमासनं हिमजलैर्स्नानं च दिव्याम्बरं, नानारत्नविभूषितं मृगमदामोदाङ्कितं चन्दनं. जातिचम्पकबिल्वपत्ररचितं पुष्पं च धूपं तथा दीपं देवदयानिधे पशुपते हृत्कल्पितं गृह्यताम्. संवर्णे नवरत्नखण्डरचिते पात्रे घृतं पायसं, भक्ष्यं पञ्चविधं पयोदधियुतं शम्भाफलं पानकं. शाकानामयुतं जलं रुचिकरं कर्पूरखण्डोज्ज्वलं, ताम्बूलं मनसा मया विरचितं भक्त्या प्रभो स्वीकुरु. छत्रं चामरयोर्यजं व्यजनकं चादर्शकं निर्मलं, वीणाभेरीमृदङ्गकाहलकला गीतं च नृत्यं तथा. साष्टाङ्गं प्रणतिस्तुतिर्बहुविधा हे तत्समस्तं मया, संकल्पेन समर्पितं पवविधो पूजां गृहाण प्रभो. आत्मा त्वं गिरिजामतिः सहचरा प्राणात् शरीरं गृहं. पूजा ते विषयोपभोगरचना निद्रा समाधिस्थितिः. सञ्चारः पदयो प्रदक्षिणविधिस्तोत्राणि सर्वा गिरौ. यद्यत्कर्म करोमि तत्तदखिलं शम्भोतयाराधनं. करचरणकृतं वा कायजं कर्मजं वा, श्रवणनयनजं वा मानसं वापराधं. विहितमविहितं वा सर्वमेतत् क्षमस्व. जय जय करुणाब्दे श्रीमहादेव शम्भो. सानन्दमानन्दवने वसन्तम्, आनन्दकन्दं हतपापवृन्दं. वाराणसीनाथमनाथनाथं, श्रीविश्वनाथं शरणं प्रपद्ये. मनोनिवृत्ति परमोपशान्ति, सा तीर्थवर्या मणिकर्णिका च. नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय. गणेश शारदा चैव सद्गुरुः सज्जनस्तथा, आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू, सर्व ही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम. माझे आराध्य दैवत परमगुह्य गुह्यातीत, गुह्यपणाची मात न चले जेथे. यो जातो मरुदंश जोक्षित तले, संबोधयन् सज्जनान् ग्रंथम यो रचयन् सुपुण्यजनकं. श्रीदासबोधाभिधं यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा. सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते श्रीरामदासो गुरुः. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासित्वा बोधवावे. अपत्या परिपाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः, श्रीरामचन्द्र पूर्वेषाम् अस्माकं
कुलदैवतम श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. या समासामध्ये समर्थांनी मंगलाचरण केलेलं आहे. पुन्हा त्यांना असं मंगलाचरण करायची का आठवण आली असेल, कारण खूप मोठा ज्ञानाचा आपल्याला सागर त्यांनी आपल्यासमोर उघडा केला. अनुभव घ्या म्हणाले. त्या ठिकाणी ते म्हणाले या सगळ्या ज्ञानाला समजून उमजून मनन चिंतन करून त्यानंतर त्याचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करायचा. आता ही सुद्धा एक पद्धतीची पायरी त्यांनी सांगितली. अनुभव घ्यायचा आहे. मग अनुभव घेत असताना त्यांनी सांगितलं की शुद्ध ब्रह्म अत्यंत सूक्ष्म आणि अतींद्रिय असल्यामुळे त्याचा जो अनुभव आहे तो आपण कधी घेतलाच नाही. आपल्याला फक्त आनंद ही संकल्पना माहिती आहे. सुख त्यातल्या त्यात मी तर म्हणते की आनंद ही संकल्पनेपेक्षा सुद्धा सुख ही संकल्पना आपल्याला माहिती आहे. सुख म्हणजेच आनंद आपल्याला असं वाटतो. आणि सुखामध्ये आणि आनंदामध्ये फरक असा आहे की आनंद हा शाश्वत आहे. सुख हे थोड्या थोड्या गोष्टीतून किंवा एखाद्या विशिष्ट वस्तूतून एखाद्या विशिष्ट परिस्थितीतून तात्पुरतं मिळतं. पुन्हा आपण जेवल्यानंतर एकदा जेवल्यानंतर दिवसभर तरी बरं वाटेल, रात्री पुन्हा भूक लागते. त्याप्रमाणे हे जसं जेवणाचं उदाहरण आहे तसंच प्रत्येक विषयांचं कारण तसंच आहे. मग ह्या विषयांमध्ये मन बुद्धी आणि चित्त जर राहिलं तर त्या वासनेंच्या प्रमाणे आपल्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो. कारण जीवात्म्याला त्या वासना पूर्ण कराव्या लागतात. त्या वासनांचं पूर्ती झाल्याशिवाय त्याला मुक्ती मिळत नाही आणि त्या आत्म्याला ते पुन्हा 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 जन्म घ्यावा लागतो. आत्मा मुक्त आहे. आत्मा मुक्त होता आहे आणि राहणार आहे. फक्त तो काही काळाकरता त्या शरीरामध्ये जेव्हा येतो तेव्हा या सगळ्या गोष्टींचा त्याला त्रास होतो. पण प्रत्यक्षात आपल्याला ते सुख आणि दुःख खरं वाटतं. हे सुख आणि दुःख खरं वाटतं, ते प्रत्यक्षात नाही असं त्यांनी समजावून सांगितलं. सुखही खरं नाही, ते दुःखही खरं नाही. काही दिवसांनी ते सुखालाही दुःखामध्ये बदलवता येतं, दुःखाला सुखामध्ये बदलवता येतं. असं नित्य बदलणारं जे सुख दुःख आहे ते नित्य बदलणाऱ्या देहालाच आहे फक्त. जय जय रघुवीर समर्थ. नित्य बदलणाऱ्या देहाला म्हणजे बुद्धी, या बुद्धीला फक्त ते आहे. त्यामुळे ती निश्चयात्मक बुद्धी करून जर अतींद्रिय सुख काय आहे याचा विचार न करता, अनुर्वाच्य समास ऐकल्यानंतर त्याचा विचार न करता, कोणत्याही प्रकारचा त्याचा विचार न करता आपल्याला फक्त त्या गोष्टी कशा मिळतील, कोणत्या स्वरूपात मिळतील याचा विचार करायचा आहे. आणि हे जे बीज आहे ज्ञानदृष्टीचं बीज जसं आपण सांगितलं की सद्गुरू जेव्हा एखादी गोष्ट सांगतात तेव्हा त्यांच्या मुखातून जेव्हा ती बाहेर पडते तेव्हा तो गोंधळ त्यांचा नाहीसा होतो. गोंधळ नाहीसा होणे म्हणजे हे करू का ते करू, ते करत बसण्यापेक्षा एक अशी विशिष्ट अशी दिशा त्या विचारांना मिळते. जसा आपल्याला ग्रहतारे आपल्याला दिसत नाही, पण तो जर वैज्ञानिक आला आणि दुर्बीण जर त्यांनी समोर ठेवली तर त्या दुर्बिणीतून तो व्यवस्थित माहिती देऊन त्या फक्त ग्रहाकडे केंद्रित करून आपल्याला त्या ग्रहाची माहिती देतो. त्याप्रमाणे ते घोड्याला बांधतात तसं बांधल्यासारखं ते एका विशिष्ट दृष्टीने देत असल्यामुळे ही जी ज्ञानदृष्टी आहे त्या ज्ञानदृष्टीच्या बीजामुळे फक्त आपल्याला ती संकल्पना समजू शकते. म्हणजे न समजता सुद्धा त्याच्या मागे जायचं आहे. त्यामुळे कधीही न घेतलेला आनंद, कधीही न घेतलेला अनुभव आपल्याला तो घ्यायचा आहे. मग समर्थ त्या ठिकाणी म्हणतात अनुभव जर कधीच घेतला नाही तर तो मिळाला कसं समजेल. पूर्वरंगामध्ये असं आपण जर विचार केला तर त्याच्यावरती विश्वास आणि श्रद्धा पाहिजे. कारण त्यांनी तळमळून आपल्याला सांगितलं आहे की हा अनुभव हा घेण्यासाठी आहे. हे ज्ञान व्यर्थ आहे. जर याचा अनुभव आला नाही तर बाकीच्या ज्ञानासारखं नाही. आणि तसंही सर्वसाधारण आपण जे बाकीचं शिक्षण घेतो ते शिक्षणसुद्धा व्यर्थ आहे जर त्यापासून आपण अर्थप्राप्ती करू शकलो नाही. जर आपण एखादी गोष्ट शिकलो आणि त्याची गोष्ट जर आपण करू शकलो नाही, आपण सगळ्या स्वयंपाकाचं ज्ञान घेतलं आणि स्वयंपाक जर जमला नाही तर त्या ज्ञानाला उपयोग नाही. मग हे जर संसारात लागू आहे तर परमार्थासुद्धा मध्ये तोच नियम आहे की जर तुम्ही जे शिकले, जर एक जरी शब्द तुम्ही म्हटला की हा ब्रह्मानंदम परमसुखम, एक जरी ओवी म्हटली तर त्याचा अनुभव घेतल्याशिवाय त्या शब्दांना किंमत नाही. मग ते जर घ्यायचं असेल तर जी ज्ञानदृष्टी आहे ती ज्ञानदृष्टी मिळाली तरीसुद्धा त्याचा अनुभव घेण्यासाठी समर्थ या ठिकाणी पुन्हा मंगलाचरण करतायत. सुरुवातीला तर 1 दशक मंगलाचरणाचा आहे, पूर्ण दशक मंगलाचरणाचा आहे. म्हणजे समर्थ किती भक्त होते. प्रत्येक वेळी त्यांना असं वाटत होतं की आपल्या शब्दांना आणखी जोर यावा, तेजस्वी आपली वाणी, आपले शब्द तेजस्वी व्हावे याकरता पुन्हा पुन्हा ते त्या गोष्टीला आवाहन करतायत, मोठ्या शक्तीला आवाहन करतात. मग आवाहन केल्यामुळे काय होईल, अर्थातच आता हा जो आपला विषय झाला
जो आपण आत्ता बोलतोय, वाचतोय, मनन करतोय, चिंतन करतोय, ज्यावरती रात्रभर आपण विचार करतो असं सांगितलं, या सगळ्या गोष्टींचा जो विचार केला ते मनात स्थिर होण्यासाठी आता पुन्हा मंगलाचरण आहे. म्हणजे 6 दशकांनंतर मंगलाचरणाची का गरज वाटली पाहिजे, यासाठी सुद्धा प्रत्येक वेळी खुणीची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. एखादा जड पाडाव गेला, पूर्ण झाला पुढे, आणि जड पाडावर जर वर जाऊन उभं राहिलो तर त्या ठिकाणी स्थिर राहण्याची क्षमतासुद्धा व्यक्तीमध्ये असली पाहिजे, असा काहीसा विचार असेल. त्यामुळे आपल्या समर्थांनी चतुर्दश ब्रह्मांचा हा जो समास आहे तो दशक जो सुरू करतायत त्याआधी मंगलाचरण घेतलं आहे. मंगलाचरण करून त्या शक्तीचं आवाहन करून त्यांनी आपल्याला ती बुद्धिमती शक्ती द्यावी आणि त्या ठिकाणी आपली मती स्थिर व्हावी. जे काही आपल्याला थोडंफार मिळालं आहे तेच फक्त आपल्याला पुढे नेता यावं, यासाठी पुन्हा मंगलाचरण आहे. विद्यावंतांचा पूर्वजू मत्तानतु एकद्विजू त्रिनयन चतुर्भुजू फरशपाणी. आता ह्या ओंकाराची पुन्हा साधना केली. आता सांगताना त्यांनी सांगितलं की शब्दांना किंमत नाही, पण शब्दांना किंमत नाही असं म्हणत असताना शब्दांच्या आधारेच आपण वर चढतोय. त्यामुळे हा जो ओंकार रूपी गणेश आहे त्याची पुन्हा वंदना करतात. जिथून आपल्या ब्रह्मांडाची उत्पत्ती झाली, ज्या शब्दांनी, ज्या ध्वनींनी, ती 21 नाद म्हणतात शंकरांच्या डमरूमधून जे निघालेले, डमरूचा नाद होऊन ज्या नादांची उत्पत्ती झाली त्या नादांकडे जाणं म्हणजे अनाहत नादांकडे जाणं. या शब्दांपेक्षा अ, उ, म आणि ओंकाराची जी प्रवृत्ती आहे त्या ओंकारापर्यंत जायचं असेल तर तिथेच फक्त बुद्धी स्थिर होईल. म्हणजे ज्ञाताकडून अज्ञाताकडे जायचं आहे की नाही. त्यामुळे त्यांनी सांगितलं याची पुन्हा कृपा आवश्यक आहे. त्याचं आवाहन केलं. कृपा आवश्यक म्हणण्यापेक्षा पुन्हा पुन्हा आवाहन. आपल्या घरी एखादं कार्य असतं त्यावेळी सगळ्यात पहिल्यांदा देवाजवळ जायचं, नंतर घरच्या मोठ्यांना नमस्कार करायचा. हे सगळं जे पद्धत आहे ती याकरता की त्यांचे सगळे आशीर्वाद मिळाल्यानंतर जी काही गोष्ट मिळणार आहे ती आपल्यामध्ये स्थिर राहावी. मिळवली त्यांच्याच कृपेने आहे, पण ती सुद्धा स्थिर राहावी यासाठी पुन्हा त्यांच्याजवळ जाऊन प्रत्येकाने उठून नमस्कार करतो. तसा समर्थांनी आता पुन्हा या सगळ्या देवतेंचं आवाहन केलेलं आहे. मंगलाचरणामध्ये आवाहन आहे. कुबेरापासून अर्थ, वेदापासून परमार्थ, लक्ष्मीपासून समर्थ, भाग्यासी आले. हे सगळे लोक जे भाग्य का उदयाला येतं, हे भाग्य उदयाला येण्याचं कारण हे सगळे जागृत आहे. ते जागृत असल्यानंतर ते सगळे जागृत तत्व आपल्यामध्ये खेचण्याची ताकद फक्त आपल्यामध्ये पाहिजे. ते जागृत तत्व आहे. आपण कितीतरी वेळा असं म्हणतो की ह्या सगळ्या गोष्टी अस्तित्वात आहे, पण याकडे लक्षच नाही आपलं. ह्या सगळ्या गोष्टींकडे आपलं लक्ष गेल्याशिवाय, साक्षीभावाने बघितल्याशिवाय त्या सगळ्या गोष्टींकडे आपल्याला ती गोष्ट आपल्यापर्यंत पोहोचत नाही. आपल्या मायेचा पडदा आपणच झाकलेला असतो. ज्या गोष्टी आपल्याला लक्ष गेलं तरच त्या कळतात, आणि ते लक्ष गेल्यावरच कळणे म्हणजे ही त्या देवतेची कृपा आहे. म्हणजे डोळ्यांनी बघतो आपण, तर ते डोळ्यांनी बघत असताना नुसतंच डोळ्यांनी बघितलं आणि आपली बुद्धी आणि ते चर्मचक्षु आतले जर जागृत नसतील तर डोळे उघडे असून सुद्धा आपण बघत नाही. बरेचदा मनामध्ये विचार असतात आणि मनामध्ये विचार असताना समोरून एखादी घटना घडली तरीसुद्धा आपल्या लक्षात येत नाही, कारण मनच नाही त्याच्यामध्ये. म्हणून प्रत्येक वेळी म्हटलं इंद्रियांनी पाहणं म्हणजे ते मनानेच पाहणं असतं. मनानेच सांगितलं आणि मनानेच इंद्रियांनी काम केलं आणि इंद्रियांनी बघितलं, पण इंद्रियांनी काही त्याचं घेतलं नाही. फक्त उपकरण म्हणून त्याचा उपयोग झाला आणि उपकरण म्हणून उपयोग झाल्यानंतर त्याचा अनुभव पुन्हा ह्यानीच घेतला. मनानेच सांगितलं आणि मनानेच अनुभव घेतला. उपकरण वापरलं डोळ्याचं, कानांचं उपकरण वापरलं आणि नाकाचं उपकरण वापरलं आणि अनुभव घेणारा बाकी जो आहे तो आतलाच आहे. मग हे सगळे जे समर्थ भाग्यासी कसे आले, हे सगळे भाग्यवंत कसे ठरले, आपण भाग्यवंत कसं ठरलो. कारण जशी सूर्याची प्रभा आकाशात पसरल्यानंतर आपण जर त्याच्याकडे लक्ष देऊन अर्घ्य दिलं तर त्याचा प्रकाश आपण घेतो. म्हणजे आपल्या आत्म्याचा प्रकाश आपल्याला मिळतो, सत्याचा प्रकाश. त्यांनी तर म्हटलं रुद्राचं स्वरूप सूर्य आहे. रुद्र बघू शकत नाही पण सूर्य तर बघू शकतो. आदित्य आणि रुद्र एकच आहे. मग इतकं स्पष्ट त्यांनी सांगितलंय जेव्हा, तर त्या रुद्राकडे बघण्याची दृष्टी नाही का बदलत. मग आतापर्यंत दृष्टीने कितीतरी वेळा सूर्य बघितला, पण त्या सूर्याचा प्रकाश काय आहे आणि ते आपल्याला किती आवश्यक आहे. आपल्या चंद्राचा प्रकाश आपल्या मनाला किती आवश्यक आहे. आपल्या मनासाठी चंद्राची शीतलता किती आवश्यक आहे. मनामध्ये जर एखादी लहरी उत्पन्न झाल्या तर त्याचा संबंध सरळ मनाशी आहे, चंद्राशी आहे, त्या नक्षत्राशी आहे. या नक्षत्राशी संबंध असताना कोणीतरी अमावस्येला त्रास होतो म्हणतात, मनाचा गोंधळ वाढतो, तो प्रकाशच नाही त्या ठिकाणी. आणि जेव्हा पूर्ण प्रकाश असतो तेव्हा अतीव गोंधळ होतो मनाचा, की खूप विचारांचा गोंधळ होतो. जास्त होतात विचार तेव्हा कमी होतात. शून्यात जाता येतं
आणि मोकळं होत आहोत. या सगळ्या गोष्टी चंद्राशी संबंधित आहे. हे कळल्यानंतर मग बाकी चंद्राकडे आणि सूर्याकडे बघण्याची दृष्टी बदलते, झाडांकडे बघण्याची दृष्टी बदलते. आपण म्हणे जी काही भाजीपाला खातो, प्राण्यांमध्ये सुद्धा सूर्यप्रकाश आहे. सूर्यप्रकाशाच्या शिवाय कोणाची जीवाची उत्पत्तीच नाही आहे. प्राणी असो, भाज्या असो, जमीनसुद्धा असो, सगळीकडे सूर्यप्रकाश आहे. म्हणजे जी भाजी फोटोसिंथेसिस करून ते पान जे सूर्यप्रकाशाने तयार होतं, हिरवागंचा रंग त्याला दिसतो तो सूर्यप्रकाशाचा. म्हणजे अप्रत्यक्षपणे आपण सूर्याचा प्रकाश ग्रहण करत असतो. ही सुद्धा माहिती मिळते की आपण सूर्यप्रकाशाच्या शिवाय जगू शकत नाही. ते पानं, फुलं, झाडं जे काही सूर्यप्रकाश घेतात तोच सूर्यप्रकाश आपण घेतो आणि त्यातून ताजंतवानं आपल्याला वाटतं. मग या सगळ्या गोष्टी, तो नव्हता का आधी सूर्य, तो चंद्र नव्हता का आधी, सगळं काही होतं. देवघर होतं घरामध्ये. सगळे देव वेगवेगळ्या पद्धतीने, या पद्धतीने पूजा, त्या पद्धतीने पूजा, सगळं करत होतं. वर्षानुवर्ष परंपरांपासून चालू आहे. पण स्वतःचं लक्ष गेल्याशिवाय काही त्या गोष्टीचा परिणाम होत नाही. असं अनुर्वाच्य समासापर्यंत आपण ऐकतच आलो आहे की स्वतः जोपर्यंत त्या ठिकाणी लक्ष देत नाही तोपर्यंत या सगळ्या गोष्टींचा परिणाम आपल्यावरती होतच नाही. आता तर हे पण कळलं की आपण बघो नाही तर न बघो, सूर्य त्याच्या लाटा, सागर आपल्या लाटा, सतत त्यांचा लाटांचा खेळ सुरू आहे. बाष्पीभवनाचा खेळ आपण बघत नसलो तरी त्याचा सुरू आहे. मग आपण बघितल्यावर मग आपल्याला समजतं की हे सगळं चालू आहे चक्र. म्हणजे साक्षी भाव असल्याशिवाय कोणतीच गोष्ट आपल्या मनाला पटत नाही. मन त्या ठिकाणी गेलं तर बाकी त्या गोष्टी आपल्याला जाणवतात. मग ते जाणवत असताना आता कुबेरापासून अर्थ, मग या सगळ्या गोष्टीचा अर्थ वेदापासून परमार्थ, वेदांपासून परमार्थ आहे. वेदांकडे लक्ष गेलं, त्यातून परमार्थाची प्राप्ती, त्यामध्ये धार्मिकता, आपण कोण, मी कोण, तो कोण, देव कोण, या सगळ्या गोष्टी जेव्हा परमार्थ वेदांपासून निर्माण झाला, मग किती खोलात गेलो आपण, किती खोलात गेलो. आज काय झालं, शरददादा सारखे लेफ्ट होतात येत आहेत. तर हा जो खोल वेदांपासूनचा परमार्थ आहे, हा जो परमार्थ आहे तो वेदांमध्ये दडलेला आहे. नंतर लक्ष्मीपासून समर्थ होऊ शकतो. लक्ष्मीपासून कसा समर्थ होतो, ती लक्ष्मी जी आहे ती आपल्या नारायणाच्या पायाशी आहे. त्यांचे वेगवेगळे नाव आहेत. त्या नावांचा आपल्याशी कसा संबंध आहे, कोणत्या वेळी कोणतं नाव घेतलं पाहिजे. जेव्हा आपण विवाह करतो, तुलसी विवाह, तेव्हा दामोदराशी करतो, गोविंदाशी करत नाही. या सगळ्या संकल्पना थोड्याफार आपल्याशी निगडीत जेव्हा वाटायला लागतात, अच्छा अशासाठी आहे का, पद्मनाभ केव्हा, मधुसूदन केव्हा, या सगळ्या इतक्या बारीक बारीक गोष्टी अगदी समोर आपल्या घडतात. मग वाटतात हे घ्यायला पाहिजे. मग ही जी जाणीव झाली तो अनुभव आहे एक प्रकारचा, म्हणतात समर्थ, म्हणतात अनुभवाकडे नेतोय. आणि आपल्याला आवाहन या लोकांचं करायचं आहे जेव्हा, मग हे सगळ्यांची काय आपल्यामध्ये स्थान आहे, ते स्थान करणं म्हणजे कुबेरापासून अर्थ, कुबेराचा अर्थ कळणे. आता शब्दांचा अर्थ कळल्यानंतर शब्दांना जर सोडलं, अनुर्वाच्य समासामध्ये शब्दांचा अर्थ समजला की जे नाही आहे त्याचा अनुभव घ्यायचा आहे. तर मग कुबेराचा अर्थ कळला. म्हणजे कुबेर तर आपण धनासाठी बघतो. कुबेर जर धनासाठी आपण पूजा करतो कुबेराची, तर कुबेराचा अर्थ कळावा म्हणतात. आता मग कुबेराचं आवाहन करत असताना तू भरपूर धनसंपत्ती दे असं आपण म्हणू का? आता धनसंपत्तीचा देव आहे तो, धनसंपत्तीचा देव आहे. लक्ष्मीसुद्धा धनसंपत्तीची देवता आहे. मग ह्या देवतांचा नवीन अर्थ नाही का कळला आपल्याला? म्हणजे कळला असेल, साधन मार्गावर असो तर याचा नवीन अर्थ कळतो. संपत्ती पाहिजेच आहे, संपत्तीची शिवाय होणार नाही. आणि संपत्तीची ती देवता आहे, पण ती देवता मोठ्या देवतेच्या अधीन आहे. देवता कोणीच कामाच्या नाही म्हणतात समर्थ. तर या सगळ्या फक्त साधनापर्यंत मर्यादित आहे. सरस्वतीची बुद्धी पण सुद्धा आपल्या नारायणामध्ये केंद्रित झाली पाहिजे, जसं भीष्मांचं घडलं तसं. मग कुबेरापासून अर्थ, कुबेराचा अर्थ आपण काढणे म्हणजे कुबेर जर प्रसन्न झाला, एक वेळ आवाहन करत असताना कुबेराचं आवाहन करायचं आहे. खूप धनाची लालसा आहे आणि कुबेराला जर प्रसन्न केलं आणि कुबेर जर प्रसन्न झाला तर आपण कुबेराला धन मागू का? हा प्रश्न महत्त्वाचा नाही का? त्याची देवता आहे. एक तर मुळात आवाहन आपण त्या दृष्टीने करणार नाही. जर आता आपल्याला म्हटलं की नाम जपची संख्यासुद्धा मोजायची नाही म्हणतात, सतत आपलं सोहमनाद मागे गुणगुणायला पाहिजे प्रत्येकाने, असं जर झालं तर देह झाला देहू
देह झाला देहू. हा देह आहे तो देहू होतो. जर तुम्ही दिवसरात्र मनन चिंतन केलं तर मग कुबेराचा अर्थ कळला की नाही. कुबेराची देवता ज्या करता आहे, आई ज्या करता घरात आहे त्याचा अर्थ कळला, वडील ज्या करता घरात आहे त्याचा अर्थ कळला, मित्र कशासाठी आहेत त्याचा अर्थ कळला. प्रत्येक गोष्ट जी गृहीत धरत होतो त्या गृहीत धरण्याच्या मागे काहीतरी मोठी आपल्यासाठी केलेली भगवंताची योजना आहे. कोणी गुरु मिळतात, कोणी शिष्य भेटतो, कोणी मित्र मिळतो, कधी मैत्रीण मिळते, कधी बहीण मिळते. सगळा जो नकारात्मक विचार आपण करत असतो त्यापेक्षा सकारात्मक अर्थ कळतोय की नाही अशी अपेक्षा आहे. की काही ना काही सकारात्मक या गोष्टी घडतात म्हणून ऋणानुबंध जुळतात. म्हणजे संसाराचाही अर्थ कळला खरं सांगायचं म्हणजे. जो नको तिथे नकारात्मक अर्थ संसाराचा निघत होता तो न निघता कुबेराचा जर अर्थ कळत असेल तर संसाराचाही कळेल. आणि संसार अवतरणिका माया आणि जी आवरणिका माया जी आहे ती जी नाही ते दाखवते तर ते नाही ते दाखवणं बंद करेल ना आता कमीत कमी. जे नाही मी ते दाखवत राहते सारखी सारखी, मी म्हणजे महत्त्वाचा, देह म्हणजे महत्त्वाचा, बुद्धी म्हणजे महत्त्वाची, प्रसिद्धी म्हणजे महत्त्वाची, हे पैसे म्हणजे महत्त्वाचे, हे कुटुंब म्हणजे महत्त्वाचं, हे जी ती सतत दाखवत होती आतापर्यंत ते नाही कळणार ना आता. ते घरा आतमध्ये त्याचं प्रवेशद्वार बंद झालं आहे त्यांचं येण्याचं. असा कुबेराचा अर्थ म्हणजे शब्दातून बाहेर काढलंय समर्थांनी बरोबर. शब्दांमधून बाहेर निघा असं म्हणत असताना कुबेरक कशासाठी आहे प्रसिद्ध आपल्याला अगदी जन्मापासून माहीत आहे. तसं वेदापासून वेद होते वेदांना सांभाळण्यासाठी आपला जन्मही नव्हता. पृथ्वीतल्या कोणत्याही मानव प्राण्याचा काय कोणत्या जीवसृष्टीचा जन्म नव्हता तेव्हा भगवंतांनी बुडलेले वेद वाचवलेले आहे. आणि का वाचवले असा अर्थ आता पडतो. का वाचवले याचा अर्थ आत्ता कळतो. या शब्द कमी पडायला लागले आजकाल. जितके शब्द लिहिले त्याचा अर्थ आपण आतापर्यंत घेतला. आता यामध्ये किती अनेक अर्थ, एका पॉईंटमधून किती पॉईंट निघतात की वेदापासून परमार्थ. ते जे वेद त्यांनी वाचवले का वाचवले, गेले असते निघून तर ब्रह्मदेवांना चिंता वाटली की 4 आपले जे वेद आहे ते वेद निघून चालले. लागलीच भगवंतांनी अवतार घेतला ज्यावेळी तर आपलं काही ठाव ठिकाण नव्हता त्यावेळी सुद्धा वेदांना वाचवलेलं आहे. कशासाठी की कलियुगामध्ये शेवटपर्यंत तुम्हाला या वेदांचा आधार आहे. त्याशिवाय दुसरं सत्य खरंच सत्य जर नसतं ना आपल्यासमोर तर आपण किती भरकटलो असतो. काहीतरी ते एक धर्म पाहिजे समोर, काहीतरी ते एक उन्नत असं काहीतरी आयडॉल ज्याला म्हणतो ते पाहिजे. ते जर नसतं तर कसं झालं असतं. म्हणून तर हिंदू धर्माला महत्त्व आहे. मग हा जो वेद आहे तो परमार्थ कळला. वेदातून परमार्थ आहे हे कळलं म्हणजे बाकीच्या गोष्टी सगळ्या मिथ्या आहेत. वेदांमधून निघालेली पुराणं सुद्धा मिथ्या आहेत. मिथ्या असू शकतात ते कालानुरूप, मिथ्या नाही म्हणत, ते कालानुरूप योग्य आहे. कालानुरूप त्यांना त्याचं महत्त्व होतं. आता जर मी म्हटलं बैलगाडीने जाते आणि बैलगाडी म्हणजे बैलगाडीनेच जाणार तर मी पोचणारच नाही ना. त्यामुळे कालानुरूप बैलगाडीचा अर्थ बदलला, विमानाने जावंच लागणार आहे आता. त्यामुळे पुराणं बदलली, पुराणांचे अर्थ काढले तर मूळ वेदातच सापडतात. वेदांचे अर्थ मूळ पुराणात सापडतात. बोलायचं फक्त वेदवाक्य, बाकी दुसऱ्या गोष्टी कानगोष्टीसारख्या आहेत. कानगोष्टी जशी एकाने सांगितलेलं वेगळंच निघतं तसं व्यासांनी कोणत्या दृष्टीने सांगितलं आणि त्याचा अर्थ प्रत्येक प्रवचनकार वेगळा काढत, कारण ह्या गोष्टी बदलू शकतात. मग ह्या परंपरेच्या गोष्टी आपापल्या परंपरेपणे बदलू शकतात पण वेद नाही बदलू शकत. वेद जे आहे ते भगवंताच्या श्वासातून निर्माण झाले आहे आणि श्रुती स्मृती आणि श्रुतींनी आणि स्मृतींनी ते जतन केलेलं आहे. आपण तर लिहून सुद्धा जतन करू शकत नाही. असं ते दिव्य असं तेजपुंज असं कार्य जे भगवंताचं आहे ते भगवंताचं कार्य भगवंतांनी स्वतः सांभाळलं आहे. कशासाठी? प्रेम आहे. आणि कोण म्हणतं भगवंत प्रेमळ नाही? म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीत जर विचार केला तर भगवंताचा कडवटपणा आणि भगवंत आपल्याला मदत करत नाही आणि भगवंत संकटाला धावून येत नाही ह्या सगळ्या गोष्टी आहे. पण थोडासा मोठा विचार केला तर त्यांनी स्वतः किती सांभाळलं आहे त्या वेदांना. वेदांच्या सांभाळण्यासाठी जसं सांगितलं तसं त्याबरोबर त्यांनी त्याची काळजी घेऊन वेद आणलेत बाहेर आणि त्याची स्थापना केली. मग त्याचा तो परमार्थाशी आवश्यक आहे हे आम्हाला कळलं. या ठिकाणी समर्थ किती कमी बोलले आहेत की 2 वाक्य झाले आहेत की कुबेरापासून अर्थ, वेदापासून परमार्थ. या 2 गोष्टींमध्ये आपण किती मोठं चिंतन करू शकतो. कारण शब्दांची किंमत कमी झाली आहे. त्यांनी शब्द एवढासा वापरला त्याचा अर्थ एवढा मोठा आहे की तुमच्या जन्माच्या आधीसुद्धा वेदांना आधी निर्माण करून ते जर बुडायला लागले तर वाचवलं. कशासाठी? तुमच्या कल्याणासाठी. आता तरी तुम्ही त्याचा आधार घ्या. मग हा घेत असताना वेदांना नमन आहे. तो त्यातूनच परमार्थ साधणार आहे. धर्मरक्षण तेव्हाच होणार आहे.
मनुष्याचं कल्याण त्यातूनच होणार, दुसऱ्या कशातूनच कल्याण होणार नाही. जय जय रघुवीर समर्थ असं जेव्हा समर्थांना म्हणायचं असतं तेव्हा त्या सगळ्या गूढ गोष्टींचा अर्थ कळणे. साधं सूर्यप्रकाशाची किंमत नसते तर वेदांची काय किंमत राहणार आहे अज्ञान जीवाला? अज्ञान जीवाला ही किंमत नसते. त्यामुळे वेदांना नमस्कार, वेदपुरुषाला नमस्कार. पुन्हा आलेच चांगले दिवस वेदांना. तो जो मुलगा आता तयार होतो वैदिक, ज्यांना गुरुजी ते तयार झाले देवव्रत, त्यांना नमस्कार करावा वाटतोय प्रत्येकाला. कारण ते वेदांचं पुनरुज्जन, वेदपुरुषाय नमः, त्या वेदपुरुषाला त्यांनी जागृत केलं. मग हे जसं काळ धर्मरक्षणार्थ भगवंताचे अवतार होत असतात, तो म्हणतोय, तो प्रत्यक्ष त्याची मुलाखत जेव्हा ऐकली, त्यांनी प्रत्यक्ष जेव्हा बोलला, तो म्हणाला, तुम्हाला काय वाटतं, तुम्ही मला वाटत नाही म्हणतो मी केलं, मला कोणीतरी शक्ती देत होतं आणि मी ते करत होतो. ते पारायण इतकं कठीण आहे म्हणे, 50 ओव्यांपर्यंत ठीक असतं म्हणे, 50 ओव्यांपर्यंत आपली बुद्धी चालते. 50 ओव्या, ते 50ही कमी नाही आहे, पण 50 ओव्यांपर्यंत आपली बुद्धी चालते. पण 50 पुढचं जे काही मी केलं आहे ना, ते सगळं आपोआप घडतं आहे म्हणा, आपोआप घडतं आहे म्हणाला. मग ती जी गोष्ट आहे, ती दैवी गोष्ट जी आहे, ती चिरशाश्वत आहे, शाश्वत आहे ते मूल्य. त्या मूल्यांची किंमत परमार्थासाठी आवश्यक आहे. परमार्थ म्हणजे आत्मकल्याण, दुसऱ्यांच्या कल्याणासाठी नाही, आपल्या कल्याणासाठी वेद आवश्यक आहे. म्हणजे कुबेराचा अर्थ कळला की कुबेर कशासाठी आहे. नंतर परमार्थ लक्ष्मीपासून समर्थ, लक्ष्मीपासूनही समर्थ होऊ शकतो. लक्ष्मीची कृपा झाल्यानंतर ती लक्ष्मी नम्रता असली पाहिजे आणि विष्णूच्या पायी असली पाहिजे. नंतर म्हणून माझं भाग्योदय झाला. नाही तर लक्ष्मी आल्याने भाग्योदय झाला असता तर लक्ष्मीपती सगळे सुखी राहिले असते, सगळे लक्ष्मीपती सुखी राहिले असते. आज तो जितेंद्र हिंदी नट, त्यांनी सुद्धा सांगितलं मराठीमध्ये, स्पष्ट मराठीमध्ये उच्चार, आणि त्यांनी सांगितलं की पूर्वी जे सुख होतं ते आता सुख नाही. लक्ष्मीची कमी नाही, विमानाची कमी नाही, पैशाची कमी नाही, माणसांची कमी नाही, प्रसिद्धीची कमी नाही, पण पूर्वी जे सुख होतं ते आता नाही. तसं कळल्यामुळे भाग्य केव्हा आहे? मग हे कळलं म्हणजे भाग्य आहे. मग आपल्याजवळ काय, साधूंजवळ काय, त्यांच्याजवळ जे आहे ते आपल्याजवळ नाही का, हा प्रश्न विचारता आला आपल्याला. की आपल्याजवळ जे आहे ते भाग्यकारक आहे, भाग्योदय करणार आहे. मग ह्या सगळ्यांना ते नमन करतात, ह्या सगळ्या गोष्टींना नमन मंगलाचरणामध्ये आठवण करतात. म्हणजे सरळ सरळ त्यांनी त्याची आज्ञा घेतली आहे की आता या सगळ्या शब्दांची उकल करण्यासाठी तुम्हीच आता आमच्यावरती प्रसन्न व्हा. तुम्ही प्रसन्न झाल्याशिवाय या सगळ्या गोष्टी मला स्पष्ट बोलता येणार नाही. मग त्यांची प्रसिद्धी समर्थ असं भाग्योदय झाला. तर हा खरंच मला म्हणजे ज्ञानापेक्षा प्रेमच जास्त वाटतं आहे. ज्ञान देत आहेत समर्थ, हळूहळू 14 ब्रह्मांचं ज्ञान देणार आहे, पण ते देत असताना प्रेम जास्त आहे. कारण आधी मुळात मी कसा, आपण कल्पना करू शकतो ना की कशी त्यांनी वाचवली, पृथ्वी वाचवली, वेद वाचवले, किती भगवंतांची तारांबळ झाली, आणि प्रत्यक्षात आपण म्हणतो काहीच करत नाही. अरे बापरे भगवंता, तू आमच्यासाठी ही सगळी एवढी गाईडलाईन करून ठेवलेली आहे, त्यासाठी मी तुझ्यासाठी कोणाला नमस्कार करू आता? कुबेर म्हणायचं तरी तूच आहे, त्याच्यानंतर त्यांनी म्हटलं वेद म्हटलं तरी तूच आहे, समर्थही तूच आहे, आणि त्यानंतर लक्ष्मीही तूच आहे, लक्ष्मीपतीही तूच आहे, ब्रह्मांडाचा नायकही तूच आहे, सगळं तूच आहे. मग तुझं नमन मनातल्या मनात की तू का एवढा गोष्टीचा आधार देणारा तू. तैसी मंगळमूर्ती अद्या, तसा हा जो मंगळमूर्ती आहे, मंगळमूर्ती का गोड शब्दाने समर्थांचा मंगळमूर्ती. अद्यापासून झाल्या सकळ विद्या, ज्यांच्यापासून सगळ्या विद्या निर्माण झाल्या, असा हा जो मंगळमूर्ती आहे. कलियुगामध्ये मंगळमूर्ती, कलौ चंडी विनायक, हा कलयुगामध्ये चंडी आणि विनायक हे 2 कामात पडणार. म्हणजे बुद्धी, सरळ सरळ ही बुद्धी आवडलंच नाही हे सगळं, त्याप्रमाणे निश्चयात्मका बुद्धी झाली नाही, त्याची आपण आराधना केली नाही, तर आपण सगळ्या गोष्टी मिथ्याच आहे म्हणतात ना. याच्या व्यतिरिक्त जे काही आहे ते सगळं मिथ्या असल्यामुळे कलियुगामध्ये गणपती बाप्पा लवकर पावतो. नामस्मरणातून करा, कशातून करा, माझे शब्द वापरा. आणि ही जी अद्यापासून झाल्या, तुझ्यापासून सगळ्या विद्या निर्माण झालेल्या आहेत, तुझ्यापासून सगळ्या. पुन्हा गणपतीची आराधना समर्थ करतात आहे. जैसी मंगळमूर्ती अद्यापासून झाल्या सकळ विद्या, तेणे कवी लागावं गद्या सत्पात्रे झाले. त्यामुळे ते जे कवी निर्माण झालेत ना सगळे, ते कवींची बुद्धिमत्ता खरंच खूप तेज असते. त्यांच्याजवळ दैवी विद्या आहे. वेद जसे अपौरुषेय आहेत ना, तसे हे जे कवी असतात ना, तर वाल्मिकी रामायण आपले गदी माडगुळकर काय साधे आहेत का? त्यांना आधुनिक वाल्मिकीच म्हणतात ना. मग त्यांना जी बुद्धी ती का गोड वाटतं रामायण एवढं? का विशेष काही कविता, काही कवनं गोड वाटतात?
पूर्वीचे सगळे कवी जे मराठी कवी होते त्यांची कविता का गोड वाटते? त्यांना तू बुद्धी दिली आहे, कारण त्यांच्या बुद्धीमुळे ही कवनं गोड आहेत. काय वेगवेगळे वृत्त आहेत, काय वेगवेगळे अलंकार आहेत, काय त्यांचे विचार सौंदर्य आहे. त्या विचार सौंदर्यांचा विद्येचा अधिपती तू आहे. आणि तशी विद्या, तीच विद्या शाश्वत सुख देणारी असते. गाणंसुद्धा, जुनं गाणं जितकं असतं जितकी त्यांची प्रगल्भ बुद्धिमत्ता असते ती सगळी बुद्धिमत्ता तूच दिलेली आहे. असा ते जर दिलं नसतं, नसती ती सीता नसती तारा काय जाहले असते. नसती सीता नसती तारा काय जाहले असते. काय सार्थक या जीवाचे हेही कळले नसते. या जीवाचं सार्थक काय हेच तर कळलं नसतं या नसत्या तर. म्हणजे हे बोलण्याचं आणि हे जे समजून घेण्याची बुद्धी आहे ती भगवंता कोणी दिली? मंगळमूर्तीने दिली आहे. मंगळमूर्तीची बुद्धी आहे ती, ओंकाराची बुद्धी आहे ती. असा हा गणपती एवढासा छोटासा वाटतो, 10 दिवस ठेवतो आणि प्रत्यक्षात त्याचं जे कार्य आहे त्याच्यावरती तर नुसतं रात्र जाईल आपली विचार करण्यामध्ये. असा जर काही तो देणारा आपल्याला जाणवला तर दुसरं काही मनात न येता फक्त मंगळमूर्तीच येईल. असा हा जो विद्येचा अधिपती गणपती, तेणे कवी लाघव गद्या सत्पात्रे झाले. लाघव त्याच्यामध्ये बोलण्याची, त्याच्यामध्ये लिहिण्याचं जे सामर्थ्य आहे ते सामर्थ्य देणारी बुद्धी म्हणजे तू आहे देवा. बरं, पहिला जो समास आहे, एक मिनिट फक्त, आता याच्याशी मला थोडीशी तुलना करावी वाटते आहे. आता समर्थांचं पहिलं जे आहे कवन, पहिला दशक, एकच मिनिट, नरदेह स्तवन 10वा आला का एकदम. तर मला काहीतरी त्याच्यात असं साम्य असेल असं वाटतंय. दशक प्रथम कवेश्वर स्तवन, शारदा स्तवन आणि गणेश स्तवन. ओम नमोजी गणनायका सर्वसिद्धी फळदायका अज्ञान भ्रांती छेदका बोधरूपा श्रीराम. माझी अंतरी भरावे सर्व काळ वास्तव्य करावे मज वाक्शून्यास वदवावे कृपा कटाक्षे करुनी श्रीराम. म्हणजे त्या ठिकाणी सरळ सरळ आवाहन केलं, भगवंता तू मला ती तशी बुद्धी दे. गणपतीला त्यांनी म्हटलंय आणि या ठिकाणी त्याचं सरळ सरळ वर्णन केलंय. आधी त्यांना आवाहन केलंय, बोलवलंय आणि आता सांगतात आहे तूच हा जो विद्येचा देवता आहे तो, त्याच्याचमुळे कवनं आणि गद्य निर्माण झाले. या सगळ्या गोष्टी टिकून राहिल्या या बुद्धीच्या आधाराने. जैसी समर्थांची लेकुरे नाना अलंकारी सुंदरे मूळ पुरुषाचे निद्वारे तैसे कवी. जसं समर्थांची लेकरे सुंदर दिसतात, समर्थांची लेकरे म्हणजे ज्यांच्यामध्ये सत्वगुण आहे, ज्यांच्यामध्ये परमार्थ धार्मिक गुण आहेत, ते सगळे जसे जसे सुंदर दिसतात तसं मूळ पुरुषाच्या निद्वारे तैसे कवी. तसे मूळ पुरुषांमुळे हे कवी सुंदर दिसतात. किती आवडतात ना काही काही कविता. खरंच ज्या जुन्या कविता ऐकतो, गीतरामायण वाचतो, ऐकतो, लता मंगेशकरची गाणी ऐकतो किंवा छत्रपतींची गाणी ऐकतो, वीर सावरकरांची ऐकतो, त्या ठिकाणी असं वाटतं की जशी समर्थांची लेकरे सुंदर आहेत ना तसे हे कवी त्यांचं वैभव वाढवणारे आहे, त्यांचं वैभव वाढवणारे आहे. आपली स्वतःची बुद्धी वापरून रलाट मिळवणारे कवी त्यांना अपेक्षित नाही. मूळ स्वयंस्फूर्त जे असतं ना ते सगळंच चांगलं असतं. जे स्वयंस्फूर्त असतं ते अतिशय उत्तम असतं. ते कुणी त्याची कॉपी करू शकत नाही. त्याची जी गोडवी आहे तशी नाना अलंकारी सुंदर आहे. जसं अलंकारांनी सुंदर अशा व्यक्ती दिसतात तसे हे कवी उठून दिसतात, कारण त्यांची जी बुद्धी आहे ती तू दिलेली आहे. माता दासबोधाबद्दल आपण काय म्हणू शकतो? दासबोधाबद्दल आपण काय म्हणू शकतो? नमो ऐसिया गणेंद्रा, अशा गणपतीला आपण नमन करू. आणि त्यांनी तेच म्हटलं, ऐता कृपेची निज उडी विघ्ने कापती बापुडी होऊन जाती देशधडी नाम मात्रे म्हणून नामे विघ्नहर आज्ञा अनाथांचे माहेर आदी करुणी हरिहर अमर वंदिती श्रीराम. वंदुनिया मंगळनिधी कार्यकर्ता सर्वसिद्धी आघात अडथाळे उपाधी बाधू सकेना श्रीराम. जयाचे आठविता ध्यान वाटे परम समाधान नेत्री दिगोनिया मन पांगुळे सर्वांगी श्रीराम. सगुण रूपाची देव महालावण्य लागव नृत्य करिता सकळ देव तटस्थ होती श्रीराम. आता त्यांनी प्रत्यक्ष गणपतीचं वर्णन केलंय पहिल्या याच्यामध्ये. गणेश स्तवनामध्ये प्रत्यक्ष गणपतीचं तटस्थ होती, सगळेजण तुझ्याकडे नृत्याकडे बघून तटस्थ होतात असं वर्णन आहे. आणि या ठिकाणी तुझ्यामुळे जे कवी निर्माण झाले, तुझ्यामुळे जे काही काव्य स्तवन आम्हाला सुचलं, त्यामुळे मूळ पुरुष दिसायला लागतो. मूळ पुरुष कसा आहे त्याच्याबद्दल दिसायला लागतो. म्हणा शिवमहिम्न म्हणूया, काय मस्त आहे शिवमहिम्न. हे सगळे जे कवींनी रचलेले, शंकराचार्यांनी जे रचलेले कवन आहेत ते म्हणजे मूळ पुरुषाला दाखवणारे. म्हणजे जसं एखादी सुंदर स्त्री दागिन्यांनी सुंदर दिसते तसे या कवनांनी तू सुंदर दिसतो. आणि ही सगळी बुद्धी तू दिलेली आहे आणि तू ते दिलेली बुद्धी
जी ते म्हणतात तेव्हा आम्हाला जो आनंद होतो तो अवर्णनीय आनंद आहे. म्हणजे आनंदाकडे नेत आहेत. तू दिलेल्या बुद्धीचा उपयोग करून जे ज्या लोकांनी काही काही लिहिलं, सांगितलं, बोललं, सरस्वतीच्या कृपेनी, गणपतीच्या कृपेनी जे काही घडलं ते सगळं आनंददायी चिरतरुण आहे. त्याचा जो आनंद मिळतो तो शब्दांच्या पलीकडचा आनंद आहे. असे ते कवेश्वर, असे ते कवी आहे. नमो ऐशिया गणेंद्रा विद्या प्रकाश पूर्णचंद्र. विद्येच्या प्रकाशाने पूर्णचंद्र, पौर्णिमेचा पूर्णचंद्र जसा दिसतो तसा सुंदर तो कवी दिसतो. त्या कवीनी केलेली कल्पना, त्यामुळे तू मूळ पुरुष आमच्या डोळ्यासमोर उभा राहतो. पवमान अभिषेक सुरू झाला की आपले सद्गुरू कसे उभे राहतात डोळ्यासमोर, आणि प्रत्यक्ष असं वाटतं की आपणच अभिषेक घालतोय का त्यांना. हातामध्ये पाणी घेऊन ते पवमानाचं सूक्त सुरू झालं की, शिवमहिमनं सुरू झालं की, या सगळ्या गोष्टी जर जाणवत असतील तर तो पूर्णचंद्र जसा दिसतो आकाशामध्ये तसं भरीव कार्य या लोकांनी करून ठेवलेलं आहे. जयाचनी बोध समुद्रा भरते दाटे. त्यामुळे ज्याला बोध झाला आहे असा त्याला भरतं येतं, भरती येते. आनंदाला, प्रेमाला, भक्तीला भरतं येतं. म्हणजे आमच्या प्रेमाला भरती येण्यासाठी ती कवनं आवश्यक आहे. आता त्या आधी म्हणत असताना शब्दांना किंमत दिली नाही, पण त्यांनी जे करून दिलं त्याच्यातून जे पाझरतंय आता अमृत, त्या अमृताचा अनुभव घेत असताना भक्ताला भरतं येतं. मग त्या शब्दांच्याकडे पलीकडे शब्दांमधून जात असताना भरतं येतं म्हणतात. ज्ञानप्रवाह गंगा, गंगेकडे बघताना असं वाटतं की आपल्याला आनंद जो होतो तो ज्ञानाचा, की गंगाजी शंकराच्या जटेतून आली, हा सगळा जो आनंद होतो ते गंगेच्या प्रवाहाकडे बघून भरतं येतं. हे कोणी सांगितलं? आचार्यांनी सांगितलं. जुन्या काळासारखे जुने श्लोक नाही, अगदी तुम्हाला लागू पडतील. आत्मबोध आहे, तत्वबोध आहे, त्यामध्ये त्यांनी सांगितलं की यामध्ये तुम्ही जर स्वतः अनुभव घेतला तर ज्ञानसमुद्रा असा जो आनंद आहे, असे गणिता विद्या प्रकाश आहे. हा विद्येचा प्रकाश आहे आणि तो पूर्णचंद्रासारखा लखलखीत आहे. नंतर जयजनी बोध समुद्रा भरतेला, ज्याला बोध वाटतो, ज्यांनी प्रबोध घेतला, हाची सुबोध गुरूंचा मानावा राम सर्वदा करता. आता हे वाक्य, हाची सुबोध गुरुचा मानावा राम सर्वदा करता, किती मोठा बोध आहे याच्यामध्ये. आणि जर समजा त्याचा अनुभव आला की तो आमच्यासाठी जागृत आहे, भगवंत आमच्यासाठी जागृत आहे, तर भरतं नाही का येणार बोध. आपल्या ज्याला बोध झाला आहे त्याला भरतं येणं. भरते दाटे बळे. बळे म्हणजे आवरतच नाही, आवरत नाही अशा प्रकारचं भरतं येतं. ज्ञानात प्रभूंची अतिशय सुंदर गझल आहे, ती टाकते आज ग्रुपवरती. त्यांनी म्हटलं, मी प्रत्यक्ष निर्गुण निराकार अविचल अशा परमात्म्याला माझ्यासाठी साकार रूपामध्ये येताना पाहिलं. आता हे जे कवन आहे त्यांनी केलं, कोणाच्या तरी कृपेने केलं. मी साकार रूपामध्ये रडताना बघितलं त्याला. त्यांना माझ्यासाठी हात मलते देखा. अरे काय करू आता याच्यासाठी, असं त्यांना दिसलं की माझे जे संकट आहे त्या संकट आहे, पण मैंने प्रभू को हात मलते देखा. ते असे हात असे करतात ते मी बघितलं. आणि हे जर बघितलं असेल त्यांनी आणि त्यांचा जर अनुभव असेल आलेला, तर आपल्याला त्यांचं ऐकून भरतं येत आहे ना, की असंही होत असतं, असंही होत आहे. ही जी सगळी गोष्ट आहे ना, ती सगळी तुझ्या कृपेच्याशिवाय शक्य नाही. जे शब्दांच्या पुढे आपोआपच नेता आहेत की नाही, म्हणून मंगलाचरण आहे. मंगलाचरणाचं कारणच ते आहे की आम्ही जे बोलतो त्यांनी भरता आलं पाहिजे. कवींच्या बोलण्यानी भरतं येतं. बुद्धीचा ओढ त्याची जो जगाचा नियंता, बुद्धीचा ओढ त्याची जो जगाचा नियंता. त्याला जी बुद्धीला ओढ लागली असं जर एखाद्याने म्हटलं, जो जगाच्या नियंत्याची ओढ लागली, असे जे शब्द आहेत, त्यामुळे जयाचे बोध समुद्र भरते दाटे बळे श्रीराम. त्यामुळे इतकं जे भरतं येत आहे ना, ते दाटून येत आहे ना, ते खूप आवश्यक आहे. अमृताचं कण आहे तो अमृताचा कण या शब्दांमधून येतो. आणि ते शब्द तुला, आपण इंग्लिश नाही म्हणू शकत, प्रतिनिधी स्वरूपात म्हणजे रिप्रेझेंट करतात तुला, पुरुषाला. पुरुष सुक्त म्हटलं की पुरुष सुक्ताची जागृती त्या माणसाला होऊ शकते, बोध होऊ शकतो. असा हा जो तुझ्यावरती झालेला कृपेचा वर्षा, तो केवळ आपल्या कुणामुळे आहे? मंगळमूर्ती. या मंगळमूर्तीची बुद्धी आहे ती. तर 64 कलांचा अधिपती असलेला मंगळमूर्ती सरस्वती, या सगळ्यांची कृपा झाली की त्याला बोध होतो आणि त्याला भरतं येतं मूळ पुरुषाच्या निद्वारे. आणि कुठून येतं? तो म्हणतो माझं नाही. त्यावरती आपण चर्चा केली.
नाम घ्या, नाम घ्या, नाम घ्या सांगणाऱ्या सद्गुरूंकडे जर आपण गेलो, त्यांच्या पायावर जर डोकं ठेवलं, बेटा आली खूप चांगलं झालं, पण माझ्याजवळ थांबू नको, माझ्याजवळ थांबू नको, तू पुढे चल, पुढे चल, पुढे आणखीन मोठ्या महाराजांकडे, मोठ्या महाराजांकडून हनुमंताकडे, हनुमंताकडून रामाकडे, आणि रामानी परमात्म्याला, तू तुझा प्रवास कर. ह्या ज्या सगळ्या काही गोष्टी घडतात, भरते दाटे बळे, मग ते पूर्णचंद्राचा जो अनुभव आहे तो ते थोडके नाहीच आहे तिथे, कोणी अर्ध काहीच नाही आहे तिथे, अपूर्ण असं काहीच नाही तिथे. ते पूर्ण असून सुद्धा आपण जर त्याच्याजवळ गेलो तर आणखी दुसऱ्याकडे पाठवण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. मग नाही तर अडलो असतो तर पुन्हा मर्यादित आणि मायाच राहिली असती ना. कुबेराकडे जाऊन सुद्धा आपण कुबेरच मागितला असता. तर कुबेराकडे गेल्यानंतर ते पुढे पाठवतात. गोवर्धन पर्वताची लीला, गोवर्धनाची लीला करण्याचं कारण, अरे देवतांचं नका मानू तुम्ही, तुम्ही पुढे चला. देवतांमध्ये जर अडकले सिद्धीमध्ये तर तुम्हाला या मर्यादित मायेमध्येच राहावं लागेल आणि पुन्हा पुन्हा मायेमध्ये यावं लागेल. मायेच्या पार जायचं असेल तर हे सगळं तुला तुझ्या बुद्धीमुळे हे शक्य आहे. आणि तुझे जे लिहिलं ते सगळं पाहून मला भरता येतं आहे, कारण आता माझ्या मनामध्ये तो बोध निर्माण झाला केवळ तुझ्या कृपेने. तुझ्या दास बोधासी तो बोधवा. त्या जबरदस्त आहे. मला बोध होण्यासाठी या सगळ्या आताचं जे मंगलाचरण आहे आणि पहिलं मंगलाचरण आहे, खरंच फरक जाणवतो. पहिल्यांदा मी पुढे काहीतरी सांगणार आहे, त्यासाठी देवा तू ये. आता सांगितल्यानंतर आलेला बोध जो मला द्यायचा आहे तो बोध त्या व्यक्तीपर्यंत पोचावा ही तू करतो, त्यामुळे हे लोक आनंदी होतात. हा सत्याचा नियम आहे, तो नियम सांगतायत समर्थ या ठिकाणी. नमो ऐसिया गणेंद्रा विद्या प्रकाशे पूर्ण, असा हा जो विद्येचा बाकी विद्या अपेक्षितच नाही आहे, असे विद्या प्रकाशे पूर्णचंद्रा जयचनी बोध समुद्रा. त्यामुळे हा बोधाचा जो समुद्र आहे त्याला भरती येते आणि भरते दाटे बळे. बोधाचा समुद्र अत्यानंदाचं भरतं येतं, प्रेमाचं भरतं येतं, उचंबळून येतो, डोळ्यातलं पाणी थांबत नाही. हे सगळं भरती येणं, चंद्राला जशी जसा चंद्र पूर्ण असतो समुद्राला जसं भरती येते, तेच त्यांनी शब्द वापरले. समुद्राला भरती येते, जोरदार वर चढतो समुद्र चंद्र पूर्ण असला की, आणि चंद्र खाली आला की समुद्र ओहोटीला जातो. तसं म्हणे हे जे ज्ञान आलं, त्याचा बोध झाला तर हाय आम्ही वर जातो आणि पुन्हा खाली येण्याचा प्रश्न आता नाही. ते समुद्राचा खेळ चालू दे मायेतला, पण मायाधीशाच्या बाबतीत हा खेळ नाही. अशी ही जी बुद्धी आहे विद्येच्या देवतेने दिली. म्हणजे आता खरं म्हणजे कृतज्ञता आहे देवतांबद्दलची. पहिल्यांदा आवाहन आहे आणि आता कृतज्ञता आहे. बोलता बोलता आपल्याला त्यांचे पैलू कळतात. पहिल्यांदा जे आवाहन केलं ते आलेले आहेत, म्हणजे बसलेले आहेत. आपण म्हणतो एखादं जर निरूपण किंवा एखादं कीर्तन जेव्हा चालू असतं, कीर्तनकार रंगात येतो आणि समोर एक जागा ठेवतात म्हणत की तिथे हनुमंत येऊन बसतो. मग तसं त्यांनी सांगितलं आता तो येऊन बसला म्हणून तुझी कृतज्ञतापूर्वक तुझा आता चिंतन चाललं आहे. आणि तू काय काय केलं आमच्यासाठी, काय काय केलं. नमो ऐसिया जो करतो, नमो ऐसिया गणेंद्रा विद्या प्रकाशे पूर्णचंद्रा जयचे निबोध समुद्रा भरते दाटे श्रीराम. त्यामुळे आमच्या मनातलं हृदय उचंबळून येणे म्हणजे सागराला जशी, आणि आपल्या शरीरामध्ये सुद्धा 70% पाणी आहे. आणि समुद्रामध्ये चंद्र दिसल्यानंतर म्हणे डोळ्यातून पाणी येतं बरेचला, म्हणून पाण्याच्या जवळ जाऊन लोक बसतात, साधू संत पाण्याच्या जवळ साधना करतात, त्या ठिकाणी जास्त फलद्रूप होते. तो जो ज्ञानप्रकाश आहे त्या ज्ञानप्रकाशामुळे भरते दाटे बळे. आणि आपण होत जो कर्तृत्वाचा आरंभ, मूळ पुरुष मुळारंभ, जो परात्पर स्वयंभ आदी अंती. आणि हे सगळं जेव्हा घडतं तेव्हा लक्षात येत आहे का की देहाचा अंत झालेला, मनाच्या मानसिकरित्या देहाचा अंत झाला आहे, आणि जो कर्तृत्वाचा प्रारंभ झालेला आहे तो प्रारंभ मूळ पुरुष मुळारंभ, जो पूर्ण पुरुष आहे, ज्याने सुरुवात झाली आहे सगळ्या गोष्टींची, चतुश्लोकी भागवत जसं सांगतो तसं, तो जो परात्पर स्वयंभ, जो स्वयंभू आहे, परात्पर आहे, आदी अंती, आदी होता, आहे आणि राहणार आहे, असा जागृत होतो, त्याचा बोध होतो आम्हाला. कोणत्या देवतेची आराधना, ते मनोदेवताच वाटते आता तर. या मनोदेवतेलाच म्हटलंय की त्यामुळे असा काहीतरी दिसतो. काय दिसतो? जो कर्तृत्वाचा आरंभ, आमच्या कर्तृत्वाचा आरंभ झाला. कर्तृत्व कोणतं करायचं ते कळलं आहे. मूळ पुरुष मुळारंभ, हा जो मूळ पुरुष आहे त्याकडे लक्ष जात आहे. जो परात्पर स्वयंभ, जो स्वयंभू आहे, आदी अंती होता आहे आणि राहणार आहे, तो चालवणार आहे. वर्तुळ पूर्ण झालं, वर्तुळाच्या बाहेरचा जो आहे तो, तिथपर्यंत बुद्धीचं नेण्याचं काम आम्ही जाऊ शकतो का? कालच आपण म्हटलं आचार्यांच्या दिवशी की पृथ्वीवर येणं ठीक आहे, पाताळात होणं तर होतं, तो आपण पशुसारखे होतोच. पृथ्वीवर येऊन बसलो, सत्कारणी धर्म करू लागलो म्हणून पृथ्वीवर आलो,
पृथ्वीवरून वर जाणं आमच्या हातात नाही. पृथ्वीवरून जर वरचा प्रवास करायचा असेल तर आपल्याला कोणाचे तरी आधार म्हणजेच आपल्या सद्गुरूंचा आधार लागणार आहे. आणि तो जो सद्गुरूंचा आधार असेल तर काय दिसतं म्हणतात, जो मग कर्तृत्व आरंभ झालं. कर्तृत्व शून्यता आली खरं पाहिलं तर. मी काहीच करत नाही ही बुद्धी येणं शक्य आहे का? मी काहीच करत नाही, मूळ पुरुष जे काही चाललं आहे ते सगळं प्रकृतीचा खेळ आहे, तो त्याचा खेळ आहे, त्याच्या खाली सगळेजण आहे आणि त्यांनी करून घेतो. परस्पर स्वयंभू जो स्वयंभू आहे असं स्वयंभू स्वरूप आपल्याला जाणवणं ही आपल्या मंगळमूर्तीची इच्छा आहे, म्हणजे कृपा आहे. इच्छा कसली? इच्छा तर त्याची सतत असते, कृपा आहे. नंतर जो स्वयंभू आदी अंती होता आहे आणि त्याच्याबद्दल माहिती झालं, मग या चिल्लर गोष्टीकडे लक्ष जाईल का? एखाद्याजवळ 1,00,000 रुपये अगदी यायला लागले दर महिन्याला, पहिल्यांदा पगार, मग 5-10 रुपयाकडे बघणार नाही कोणी की 5-10 रुपये इकडे तिकडे गेले तर पहिल्यांदा जेव्हा 100 पगार होता तेव्हा 1 रुपयासाठी सुद्धा लोक लक्ष देत होते की आमचा 1 रुपया असा जर इकडे तिकडे गेला तर चालणार नाही. 1,00,000 रुपये महिन्याला येतात तर 5-10 रुपये 100 रुपयाचं काय वाटतंय? इकडे आदी अंती मुळारंभ सापडला आहे. कुणाच्यामुळे? बुद्धीमुळे तुझ्या. तू देणाऱ्या बुद्धिगणांचा सगळ्यांच्या शब्दांचे अर्थ तुम्हाला सांगतोय समजावून. मग ते कळल्यानंतर या 100 रुपयाची 1 रुपयाची जशी किंमत नाही तशी या सर्वसाधारण गोष्टींची मला आता किंमत वाटत नाही. आणि वाटण्यावरच तर सगळं आहे. वाटतच तर नव्हतं आत्तापर्यंत काही. आणि वाटलं तर सगळं जग जिंकलं म्हणे. जितेंद्रिय जो असेल, मनाला जर वाटलं की तो माझा मी त्याची, आणि भगवंत हृदयस्थ आहे हे जर वाटलं आणि त्याच्यावर जर पूर्ण विश्वास ठेवला, अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक माझा आहे हे वाटणे पटणे, ही श्रद्धा असणे, ही बुद्धी कुणाची? हे तर म्हणतात आमचे महाराज म्हणतात हे आईनी पण नाही शिकवलं. आईनी आपलं स्वतःचं कल्याण केलं, पण सद्गुरू बाकी त्यासाठी आहेत. गुरूंनी सुद्धा नाही शिकवलं. इतके गुरु येतात जीवनामध्ये, वेगवेगळ्या प्रकारचे गुरु येतात, पण सद्गुरू जे असतात तेच फक्त शिकवू शकतात, कारण त्यांना ती मंगलमूर्ती प्रसन्न आहे. असा गुरु शिष्य संबंध आहे. असा गुरु शिष्य म्हणजे हीच आणि हीच विद्या फक्त. याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच महत्त्वाचं मत आहे, सगळं चालूच, यामध्ये काहीही बदल नाही. पण सगळं चालू असताना वृत्तीमध्ये परमेश्वर जर असेल वृत्तीमध्ये, तर हा अनुभव घेणे हा आपला स्वतःचा कष्टाचा पैसा आहे. आता हा स्वतःचे कष्ट आहे की हा अनुभव घेण्यासाठी माझी तळमळ लागली पाहिजे. त्या एकनाथांनी जसं सांगितलं, तळमळ लागल्याशिवाय ही गोष्ट मिळणार नाही. सद्गुरू द्यायला तयार आहे. ही बुद्धी मला आता द्या. म्हणजे आपल्याकडून जर विचार केला तर ती बुद्धी द्यावी, आणि त्यांच्याकडून जर विचार केला, जर मी जे लिहितोय ना ती बुद्धी तुझी आहे. आणि यामध्ये स्वयंभू स्वरूप समर्थांचं प्रकट झालं आहे असा अपेक्षा आपण करा. म्हणजे असा विश्वास दृढ असला पाहिजे की इतके त्यांनी कष्ट केले ते सगळं स्वयंभू रूप बघितलं आहे. आता सध्या ढवळेश्वरला गेलो होतो, तिथलं स्वयंभू मूर्ती आहे म्हणे, तर बघून आश्चर्य वाटलं की कसं काय एवढा वर तो निर्माण झाला. तर सर्वसाधारण पदार्थांपासून बनलेली मूर्ती, बरं पदार्थांपासून बनलेली, की पंचमहाभूतांपासून बनलेली जी मूर्ती आहे तीच पाहिली तरीसुद्धा एवढं वाटलं. तर पंचमहाभूतांपासून वर असलेला जो स्वयंभू परमात्मा जर या बुद्धीने खेचता आला तर नाही साधं आहे का? अजिबात साधं नाही आहे. नवल घडावे गे माय, असं जर नवल घडत असेल तर ती बुद्धी त्यांना तर दिलीच आहे, प्रश्नच नाही आहे, 100% दिलेली आहे. आपल्याला खेचता आलं पाहिजे ना. यासाठी मंगलाचरण दुसऱ्यांदा आहे. दम लागला अक्षरशः विचार करून करून. ऐसे नमुया गणेंद्र विद्याप्रकाश पूर्णचंद्रा जयजनी बोधसमुद्रा भरते दाटे बळे श्रीराम. या प्रकारचं भरतं आलं. आपण दासबोध बंद केल्यानंतर थोडं 5 मिनटं त्याच्यावरती विचार केला तर कदाचित भरतं येईल. पण बोलता बोलता बुद्धीचा वापर करतो ना. समजावून सांगणे, विचार करणे, मनन करणे, चिंतन करणे, बुद्धी वापरतोय. बुद्धी न वापरता ह्या गोष्टींवरती विचार केला तर अनुर्वाच्य समासाचं पुढचं पाऊल हेच आहे. कारण तो प्रवास सगळा एकांताचा आहे. अनुभव घ्या म्हणतात. जो कर्तृत्वाचा प्रारंभ, मूळ पुरुष मूळारंभ, जो परस्पर स्वयंभ आदी अंती जो होता आहे आणि राहणार आहे, तयापासून प्रमदा इच्छा कुमारी आता हिच्यापासून शारदा निर्मिती, शारदेची निर्मिती. नंतर आदित्यापासून गोदा मृगजळ आहे. आता आदित्यापासून जर चुकीच्या काही गोष्टी निघाल्या, आदित्यापासून सत्य घ्यायला पाहिजे. आदित्य आत्म्याचा कारक आहे. आदित्य जर आत्म्याचा कारक आहे, अरे कुंडलीसुद्धा बघणं. प्रत्येक वेळी ते ज्योतिषी जेव्हा बोलतात ना, जे खरे ज्ञानी ते बरोबर सांगतात समजावून की आत्म्याशी संबंधित काहीतरी घडे, मनाशी संबंधित काहीतरी घडे. मग जर तो सत्य सांगणारा आदित्य समोर आहे
तर त्याच्यापासून मृगजळ मागायचं, मृगजळाच्या मागे धावायचं सत्य समोर असताना. या गोष्टी खरंच आता की नाही जास्तच गहन होत चालल्या आहेत. आता शब्दांचे शब्दशः अर्थ निघतच नाही आहेत आता. आणि म्हणून त्यांनी पुन्हा मागितली मंगळमूर्ती आद्या. मंगळमूर्तीची बुद्धी आता अशी आहे मंगळमूर्तीची. आपण 10 दिवस गणपती जे करतो, जय देव जय देव जय मंगळमूर्ती, तेवढ्यापुरतं संपवून जेव्हा संपतो तो मंगळमूर्ती कसा आहे, समर्थांना मंगळमूर्ती कसा दिसलाय, कसा जाणवलाय, त्याची बुद्धी त्यांनी घेतली आणि ती आपल्यामध्ये देण्याचा प्रयत्न आहे. ते आपल्यामध्ये उतरवण्याचं ज्ञान जाऊ द्या. त्यांना काय वाटलं ते प्रेम जरी आपल्याला वाटलं ना तरी आपल्याला आपोआप नेतील ते पुढे. इतपत जरी आपली मती त्या ठिकाणी स्थिर व्हावी. बाकी काही समजलं नाही तरी चालेल, समजण्याची इच्छाच नाही, विसरलं तरी चालेल, समजलं तरी चालेल. समर्थांचा हात धरावा, समर्थांनी हात धरावा बस. तयापासून प्रमोदा इच्छा कुमारी शारदा, त्यापासून शारदेची उत्पत्ती, आदित्यापासून गोदा, त्याच्यापासून शारदेची उत्पत्ती झाली. गणपतीपासून बुद्धी घेतल्यानंतर त्याचा फायदा प्रबोधाचाच व्हायला पाहिजे. मग समोर जर आदित्य आहे तर आदित्याच्या समोर मृगजळ का बघावं, आदित्याच्या समोर सत्यप्रकाशच उजळ झाला पाहिजे, हे मृगजळ आहे हे समजलं पाहिजे. जर प्रकाश आदित्याचा आहे तर मृगजळाच्या मागे धावणारा जीव कसा चालेल. आताही मृगजळाच्याच मागे धावता आदित्य इतका उगवला तरी मृगजळाच्या मागे धावणं आता थांबलं पाहिजे. आणि मृगजळ म्हणजे आता याच्यावरती पुन्हा एक तसंच निरूपण होऊ शकतं. मृगजळ म्हणजे मागे गेलेले 5 समास, 5 दशक, दृश्य निरसन आहे, सगळे त्यांचे जे समास आता पाठ थोडी आहेत नावं आपल्याला, ते सगळे म्हणजे मृगजळ आहे. मृगजळाचं त्यांनी वर्णन केलं आहे. ते मृगजळ आहे हे पटण्यासाठी आज गणपतीला गणपतीला प्रार्थना. समर्थांचा लाडका देव आपला हनुमान होता आणि आराध्य गणपती बाप्पा आहे. मग या सगळ्या गोष्टी असतील तर त्यामुळे ते सारखे सारखे गणपतीला म्हणतात. हे जे काही मला जाणवतं आहे ते अनुर्वाच्य बोलून झालं, तिथे थोडं स्थिर केलं आपल्याला. तशी मिनलताई म्हणाला ना आपण स्थिर झाले आणि पुष्कळ विचार केला त्यावरती. आता विचार केल्यानंतर हा अनुभव ते सांगतात की मला जो आला आहे तो अनुभव आता घ्या, म्हणून गणपतीची प्रार्थना करा. म्हणून दुसऱ्यांदा मंगलाचरण आहे. आता कळण्यासाठी सुद्धा ज्ञान लागतं, अनुभवण्यासाठी जे ज्ञान लागतं तो प्रबोध. मग काय व्हायला पाहिजे, जयाची बोध समृद्ध भरते दाटे बळे, भरता आलं पाहिजे. गेले शब्द उडत, काय करायचं आहे, शब्दांचं लोणचं घालायचं आहे. त्यातून जर प्रेम निर्माण झालं समर्थांबद्दल तर तो जो अनुभव आहे तो घ्यायचा आहे म्हणतात. तयापासून प्रमोदा इच्छा कुमारी शारदा, आदित्यापासून गोदा, मृगजळ आहे श्रीराम. जे मिथ्या म्हणताच गोवी माईकपणे लागावी, वक्तायाचं वेढा लावी वेगळेपणे श्रीराम. 3 ओव्या वाजते आणि थांबते. जे द्वैताची जननी किते अद्वैताची खाणी, मूळ माया गवसणी अनंत ब्रह्मांडाची श्रीराम. किते अवदंबरी वल्ली अनंत ब्रह्मांडी लगडली, मूळ पुरुषाची माऊली दुहिता रूपे श्रीराम. वंदू ऐसी वेदमाता आदिपुरुषाची जे सत्ता आता आठवीन समर्था सद्गुरु श्री श्रीराम. जयाचेनी कृपादृष्टी होय आनंदाची वृष्टी, तेणे सुखे सर्वसृष्टी आनंदमय श्रीराम. की तो आनंदाचा जनक सायोज्य मुक्तीचा नायक, कैवल्य पददायक अनाथ बंधू श्रीराम. येत आहेत लक्षात सगळ्या ओवी लक्षात येतात आता की हळूहळू सद्गुरूंपर्यंत येतात आहे. आधी वेदमाता शारदा, मग मंगळमूर्ती आपला वेदमाता आणि आपले सद्गुरू. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ. निर्गुण ब्रह्म ते निश्चळ, अंतरी बिंबले श्रीराम. हिशेव झाला मायेचा, झाला निवाडा तत्वांचा. साध्य होता साधनांचा, ठाव नाही श्रीराम. स्वप्नी जे जे देखिले, ते जागृती सुडाले. सहजची अनिर्वाच्य झाले, बोलता नये श्रीराम. ऐसे हे विवेके जाणावे, प्रत्येके खुनेसी बाणावे. जन्म मृत्यूच्या नावे शून्याकार श्रीराम. भक्ताचे निसाभिमाने, कृपा केले दाशरथीने. समर्थ कृपेची वचने, तो हा दासबोध श्रीराम. 20 दशक दासबोध श्रवणद्वारे घेता शोध. मनन करत्यास विशद, परमार्थ होतो श्रीराम. 20 दशक 200 समास, साधके पहावे सावकाश. विवरता विशेष कळू लागे श्रीराम. ग्रंथांचे करावे स्तवन, तवनाचे काय प्रयोजन. येथे प्रत्ययास कारण, प्रत्ययो पहावा श्रीराम. देह तव 5 भूतांचा,
करता आत्मा ते तिचा आणि कवित्व प्रकार मनुष्याचा कशावरून श्रीराम सकळ करणे जगदीशाचे आणि कवित्वची काय मनुष्याचे ऐशा अप्रमाण बोलण्याचे काय घ्यावे श्रीराम सकळ देहाचा झाला केला तत्व समुदाय उडाला तेथे कोण्या पदार्थाला आपुले म्हणावे श्रीराम ऐशी विचारांची कामे उगेच भ्रमो नये भ्रमे जगदीश्वरे अनुक्रमे सकल केले श्रीराम जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय रघुवीर समर्थ. वंदे देवं कामज्ञानविरन्तं भाव्यं हे यद्वन्द्वविहीनं परमेकं सत्तामात्रं सर्वरजुस्तं ऋषिरूपं प्राणापानौ निश्चयबुद्ध्या हृदिरुद्ध्वा चित्वा सर्वसंशयबन्धं विषयोगान् पश्यन्ति शम्यं गतमोहायतयस्तं वन्दे रामं रत्नकिरीटं रविवासं मायातीतं माधवमाद्यं जगदादि मानातीतं मोहविनाशं मुनिवन्दं योगिद्धेयं योगविधानं परिपूर्णं वन्दे रामं रञ्जितलोकं रमणीयम् भावाभावप्रत्ययहीनं भवमुक्तैः योगासक्तिरर्चितपादाम्बुजयुग्मं नित्यं शुद्धं बुद्धिमनन्तं प्रणवाख्यं वन्दे रामं वीरमशेषासुरधावं त्वं मे नाथो नातितकार्याखिलकारी मानातीतो माधवरूपो भक्त्यागम्यो भावितरूपो भवहारी योगाभ्यासैर्भावितचेतः सहचारी त्वामद्यन्तं लोकततीनां परमीशं लोकानां नो लौकिकमानैरुदिगम्यं भक्तिश्रद्धा भावसमेतैर्भजनीयं वन्दे रामं सुन्दरमिन्दीवरनीलं को वा ज्ञातुं त्वामतिमानं गतमानं मानासक्तो माधवशक्तो मुनिमन्यं वृन्दारण्ये वन्दितवृन्दाकरवृन्दं वन्दे रामं भवमुखवन्द्यं सुखकन्दं नानाशास्त्रैर्वेदकदम्बैर्प्रतिपाद्यं नित्यानन्दं यज्ञानमनादीन् मत्सेवार्थं मानुषभावं प्रतिपन्नं वन्दे रामं मरकतवर्णं मथुरेशं श्रद्धायुक्तो यः पठतीमं स्तवमाद्यं ब्राह्मं ब्रह्मज्ञानविधानं भूमिमर्त्या रामं श्यामं कामिदकामप्रदमीशं ध्यात्वा पातकजालैर्विगत स्यात् सीताकान्तस्मरण जय जय राम महारुद्र हनुमान की जय भर्जन भव बीजाचे अर्जन सुख संपत्तीचे तर्जन यमदूताचे रामगर्जन बोला राम 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 बोला राम 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 बोला राम 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 आवाहन न जानामि तवार्चन पूजाञ्चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर जय जय रघुवीर